नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज नेचर केअर फर्टिलायझर्स लिमिटेड विटा जिल्हा सांगली यांच्या वतीनं आयोजित केलेल्या शेतकरी संवाद या कार्यक्रमामध्ये मी सुरेश माने पाटील, ऊस शास्त्रज्ञ, आपल्या समोर सुरू ऊस लागवड भाग 3 या सदरामध्ये सुरू ऊस पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन, सुरू ऊस पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन या विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. मी नेचर केअर फर्टिलायझर कंपनीला धन्यवाद देतो. कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीमध्ये मार्च एप्रिल पासून या कार्यक्रमाला नेचर केअरनं सुरुवात केली आणि सातत्यानं आपल्या समोर अडसाली, पूर हंगाम, खोडवा आणि त्यानंतर आता सुरू ऊस पिकाविषयी माहिती सांगण्याची संधी मला नेचर केअर फर्टिलायझर कंपनीने दिलेली आहे. चला तर आज आपण सुरू ऊस लागवड भाग 3 या सदरामध्ये सुरू ऊस पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की ऊस हे दीर्घ मुदतीचं पीक आहे. सुरू ऊस लागवडीचा कालावधी हा कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत 14 महिने एवढा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये ऊस पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक होणं हे गरजेचं असतं आणि त्याचमुळं ऊसाचं उत्पादन वाढतं. आपल्याला माहित आहे महाराष्ट्राचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन 34 ते 35 टनाच्या आसपास आहे. हेक्टरी उत्पादन हे 85 ते 87 टनाच्या आसपास आहे. आपल्याला हे उत्पादन एकरी 40 टनाच्या पुढे म्हणजे हेक्टरी 100 टनाच्या पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन हा विषय समजून घ्यायचा आहे. उत्पादन कमी येण्याची कारणं भरपूर आहेत. त्यापैकी एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं सेंद्रिय खताच्या वापराकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय. त्याचबरोबर रासायनिक खताचा असंतुलित वापर होताना दिसतोय आणि जैविक खताविषयीची माहिती फारशी शेतकऱ्यांना दिसत नाही. त्यामुळे याचा वापर कमी होताना दिसतोय. त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घट येताना दिसते, उत्पादन वाढताना दिसत नाही. म्हणून आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन या विषयामध्ये मी सुरुवातीला असं म्हणेन की जमिनीची सुपीकता चांगली राखण्यासाठी जमिनीची भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता आणि जैविक सुपीकता, पहिल्यांदा या 3 शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया. जमिनीची भौतिक सुपीकता म्हणजे काय? ज्या जमिनीमध्ये नांगर घातल्यानंतर निघणारा ढेकूळ हा फुटणारा निघतो, रवाळ ढेकूळ निघतो, भुसभुशीत ढेकूळ निघतो, ती जमीन मानली जाते, सुपीक जमीन मानली जाते. आणि ज्या जमिनीमध्ये नांगर घातल्यानंतर निघणारा ढेकूळ हा टणक दगडासारखा निघतो, चिवट निघतो, ती जमीन नापीक मानली जाते. म्हणून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा जर वापर केला तर जमीन ही भुसभुशीत होते, जमीन ही रवाळ होते, त्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकता वाढते. साध्या सोप्या भाषेमध्ये द्राक्षाचा जो घड असतो त्या घडाप्रमाणे ढेकूळ असला पाहिजे. म्हणजे द्राक्षाच्या घडाच्या प्रत्येक मण्यामध्ये जशी हवा जाते तसं ढेकळाच्या कणाकणामध्ये हवा गेली पाहिजे. अशा पद्धतीचा ढेकूळ जर निघत असेल तर त्याला म्हणलं जातं जमिनीची भौतिक सुपीकता चांगली. आता जमिनीची जैविक सुपीकता म्हणजे काय? सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत वापर केल्यामुळं जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो आणि जीवाणूंचं अन्न म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे. ज्यावेळी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं त्यावेळी जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढली की आपल्या जमिनीमध्ये टाकलेली रासायनिक खतं लवकर पिकाला उपलब्ध व्हायला चालू होतात. साध्या सोप्या भाषेमध्ये जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढला की जीवाणूंची संख्या वाढली जाते. याला म्हटलं जातं जमिनीची जैविक सुपीकता चांगली आहे. आता जमिनीची भौतिक आणि जैविक सुपीकता जर चांगली असेल तर जमिनीची रासायनिक सुपीकता आपोआप चांगली होते. म्हणजे टाकलेले खतं पिकाला सहज उपलब्ध होतात. त्याला म्हटलं जातं रासायनिक सुपीकता. म्हणून शेतकरी बंधूंनो, एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये जमिनीची सुपीकता या टॉपिकमध्ये जमिनीची भौतिक, जमिनीची रासायनिक आणि जमिनीची जैविक सुपीकता या 3 शब्दांचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला खत व्यवस्थापनाविषयी समजून घेणं सोपं जाणार आहे. चला तर आपल्याला आता जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त काढण्याच्या दृष्टिकोनातून पहिली पायरी कोणती असेल तर ते म्हणजे माती परीक्षण.
आपल्याला ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी 3 वर्षातून एकदा, 4 वर्षातून एकदा खोडवं मोडल्यानंतर मातीचं परीक्षण आपल्याला करायचं आहे. आता हे मातीचं परीक्षण करत असताना आपल्याला 2.5 एकराच्या पाठीमागे एक नमुना घ्यायचा आहे आणि खूपच जमिनीमध्ये बदल असेल तर 1 एकराच्या पाठीमागे एक घ्यायचा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 8 ठिकाणी झिगझॅग पद्धतीने मार्किंग करायचं आहे. फी आकाराचा इंग्रजी फी आकाराचा 1 फूट खोलीचा खड्डा काढायचा आहे आणि फी आकाराची जी बाजू दिसते ती बाजू कापत कापत आपल्याला तळापर्यंत घेऊन जायची आहे. तळाला पडलेली 1 मूठ माती 8 खड्ड्यामधली माती एकत्र घ्यायची आहे. त्याचा मोठा गोल करायचा आहे. जसं आपल्या घरामध्ये भाकरी किंवा चपाती बनते तशा पद्धतीचा मोठा गोल करायचा आहे आणि हा गोल केल्यानंतर त्याचे 4 भाग करायचे. समोरासमोरचे 2 भाग टाकून द्यायचे आहेत आणि समोरासमोरचे 2 भाग घ्यायचे आहेत. शेवटी आपल्याला अर्धा किलो माती राहील इथपर्यंत आपल्याला 3 ते 4 वेळा आपल्याला मोठा गोल करणे, समोरासमोरचे 2 भाग टाकणे आणि समोरासमोरचे 2 भाग घेणे, या पद्धतीने आपल्याला अर्धा किलो मातीचा नमुना तयार करायचा आहे आणि तो नमुना माती परीक्षणासाठी द्यायचा आहे. तो मातीचा नमुना आपण माती परीक्षणासाठी देत असताना त्यावरती आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर, पूर्वी कोणतं पीक होतं आणि नंतर आपल्याला जे ऊस पीक घ्यायचं आहे त्याचं नाव टाकायचं आहे आणि आपल्याला माती परीक्षण करून घेत असताना कोणते घटक तपासायचे याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. माती परीक्षण तपासत असताना आपल्याला त्या मातीमध्ये सामू किती आहे म्हणजेच पीएच किती आहे हे बघायचं आहे. मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याला इंग्रजीमध्ये ईसी म्हणलं जातो, ईसी म्हणा किंवा क्षारता किती आहे हे पाहायचं आहे. त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, इंग्रजीमध्ये त्याला कॅल्शियम कार्बोनेट पर्सेंटेज म्हणतात, चुनखडीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याचबरोबर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे बघायचं. आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये गंधक हे किती आहे हे बघायचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह जस्त किती आहे, किती प्रमाणात आहे हे आपल्याला पाहायचं आहे. थोडक्यात मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे माती परीक्षणाच्या आधारावरती आपल्याला तपासता येतात. म्हणून माती परीक्षण आपल्याला 3 ते 4 वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. आता माती परीक्षणासाठी नमुना दिला, माती परीक्षण केलं. माती परीक्षण केल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक सूत्र दिलेलं आहे. आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश किती आहे हे घटक आपण त्या सूत्रामध्ये जर भरले आणि आपलं एकरी ऊस उत्पादनाचं टार्गेट किती आहे, मग एकरामध्ये 80 टन असेल किंवा 100 टन असेल, हे टार्गेट त्या ठिकाणी नमूद केलं तर आपले काढलेले घटक त्यामध्ये जर भरले नत्र, स्फुरद, पालाशचे, त्यामुळं आपल्याला एका एकरला लागणारा नत्र, स्फुरद, पालाश किती लागतो किंवा एका एकरला लागणारा युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश किती लागतो हे त्याद्वारे काढता येतं आणि आपल्याला उद्देश ठेवून माती परीक्षणाच्या आधारावरती खताचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. म्हणून आपल्याला यशाची पहिली पायरी कोणती असेल तर 3 ते 4 वर्षातून एकदा माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्या आधारावरती भविष्यामध्ये आपल्याला रासायनिक खतं ठरवायची आहेत. आता माती परीक्षण केलं हे खरं आहे, पण ऊस पिकाला जी आपण खतं देतो त्यामध्ये खतं कोणत्या प्रकारची लागतात याविषयीची माहिती आपल्याला आज समजून घ्यायची आहे. यामध्ये सेंद्रिय खतं आहेत, यामध्ये रासायनिक खतं आहेत आणि यामध्ये जैविक खतं आहेत. आता सेंद्रिय खताचं कार्य काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. पहिल्यांदा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे सेंद्रिय खताचा. आता सेंद्रिय खताचं कार्य काय आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते सेंद्रिय खतं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. सेंद्रिय खताचं मुख्य कार्य काय आहे तर सेंद्रिय खत हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर जमिनीची भौतिक सुपीकता सुधारतं. जमिनीची भौतिक सुपीकता सुधारतं, त्याचबरोबर जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवतो. जमिनीमध्ये हवा खेळती ठेवण्याचं काम करतं, जमिनीमध्ये पाणी पकडून ठेवण्याचं काम करतं, जमिनीचा सामू मेंटेन करण्याचं काम करतं आणि आपल्याला अप्रत्यक्षरित्या आपल्याला ऊस उत्पादन वाढीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असेल तो म्हणजे सेंद्रिय पदार्थांचा आहे, सेंद्रिय घटकांचा आहे. आता कोणते कोणते सेंद्रिय घटक आज आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे शेणखत. शेणखत जे आहे याची जुनी शिफारस आहे. विद्यापीठांची किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांची शिफारस आहे. सुरू ऊस लागवडीसाठी एका एकरला कमीत कमी 8 ते 10 टन एवढं सेंद्रिय शेणखत पडलं पाहिजे. आता हे जे शेणखत आहे आपल्याला ट्रॉलीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर एका एकरला 3 ते 4 ट्रॉल्या पडल्या पाहिजेत
आणि बैलगाडीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एका एकरला 16 ते 20 बैलगाडी आपल्याला शेणखत एका एकरला पडलं पाहिजे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये शेणखताची उपलब्धता कमी होताना दिसते. म्हणून याला पर्याय म्हणून आपल्या जवळचा जो साखर कारखाना आहे त्या जवळच्या साखर कारखान्यामध्ये मळीपासून तयार होणारं जे बायोअर्थ कंपोस्ट खत जे तयार होतं सुद्धा आपण करू शकतो. फक्त शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, आपण ताज्या मळीचा वापर मात्र करू नये. ताज्या मळीमध्ये मेणाचं प्रमाण जास्त असतं, त्याला वॅक्स म्हणलं जातं, ते प्रमाण जास्त असल्यामुळे ताजी मळी जर शेतामध्ये टाकली तर पाणी दिल्यानंतर वरच्या थरामध्येच पाणी जातं, खाली पाणी जात नाही. म्हणून आपल्याला ताज्या मळीचा वापर आपण करू नये. या मळीपासून तयार केलेलं कारखान्यामध्ये जे कंपोस्ट खत तयार होतं त्याचा वापर आपण शेतकरी बांधवांनी करावा. हे सुद्धा आता सांगितल्याप्रमाणे एका एकरला 8 ते 10 टनापर्यंत वापरायचं आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये 2 ट्रॅक्टर ट्रॉल्या जरी आपण हे कंपोस्ट खत जर टाकलं तर 8 ते 10 टनाची पूर्तता आपल्याला त्या ठिकाणी करता येते. जर का आपल्याला मळीचा वापरच करायचा असेल तर शेताच्या कडेला मळी आणून टाकावी, ती कुजवावी आणि 5 ते 6 महिने कुजवल्यानंतर मग त्याचा शेतामध्ये वापर करावा. थोडक्यात शेणखत कमी असेल तर आपल्याला मळीपासून तयार होणारं कंपोस्ट खत असेल किंवा कुजलेल्या मळीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. समजा हे दोन्ही घटक आपल्याला उपलब्ध नाही झाले, शेणखत उपलब्ध नाही झालं, अर्थ कंपोस्ट खत उपलब्ध नाही झालं किंवा मळी उपलब्ध नाही झाली तर तिसरा पर्याय आपल्याकडे ते म्हणजे कोंबडी खत, पोल्ट्री मॅन्युअर. कोंबडी खतामध्ये क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं, त्याचबरोबर उष्णता जास्त असते, म्हणून याची शिफारस जास्तीत जास्त 5 टनापर्यंत आहे. आणि हे कोंबडी खत टाकत असताना आपल्याला सऱ्या सोडण्यापूर्वी पहिली नांगरट झाल्यानंतर दुसऱ्या नांगरटीच्या अगोदर टाकायचं. अर्थात कोणतेही सेंद्रिय खत 8 ते 10 टन आपण जे टाकणार आहे ते पहिली नांगरट झाल्यानंतर दुसऱ्या नांगरटीच्या अगोदर आपल्याला ते शेतामध्ये टाकायचं. थोडक्यात सऱ्या सोडण्यापूर्वी आपल्याला ते सेंद्रिय खत वापरायचं. कोंबडी खतामध्ये क्लोराईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेताच्या कडेला त्याचा डेपो मारावा, त्याच्यावरती गरगरीत पाणी मारावं किंवा पाणी सोडावं, क्लोराईड वाहून जातील याची काळजी घ्यावी. आणि ते जे कोंबडी खत आहे आपल्याला त्याच्याच बरोबरीने शेणखत किंवा कंपोस्ट खत उपलब्ध होत असेल तर त्यामध्ये मिसळून वापरावं. आणि पोल्ट्री खताचा, कोंबडी खताचा वापर सुद्धा आपल्याला सेंद्रिय खत म्हणून वापर करता येतो. आता सांगितल्याप्रमाणे 5 टनापर्यंत ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये जास्तीत जास्त 1 किंवा 2 ट्रॉली पर्यंत आपल्याला कोंबडी खताचा वापर करायचा. जर का आपण गांडूळ खत तयार करत असाल तर गांडूळ खताची शिफारस आहे एका एकरसाठी 2 टन. लागणीच्या वेळी सरीमध्ये 1 टन आणि मोठ्या भरणीच्या वेळी 1 टन आपण गांडूळ खताचा वापर करू शकतो. गांडूळ खताचे आपल्याला फायदे माहित आहेत. यामध्ये नत्रस्फुरद पालाचं प्रमाण इतर सेंद्रिय खत घटकापेक्षा हे जास्त असतं. म्हणून गांडूळ खत आपल्याला एका एकरला 2 टन, लागणीच्या वेळी 1 टन आणि मोठ्या भरणीच्या वेळी 1 टन या पद्धतीनं गांडूळ खताचा वापर करायचा. जर गांडूळ खत उपलब्ध नाही झालं तर आपल्याला पुढचा पर्याय आहे तो म्हणजे हिरवळीचं पीक. हिरवळीच्या पिकामध्ये ताग आणि धेंचा आहे. हलकी जमीन असेल तर ताग घ्यावा आणि भारी जमीन असेल तर धेंचा घ्यावा. हलक्या जमिनीमध्ये ताग आणि भारी जमिनीमध्ये धेंचा घ्यावा. हलक्या जमिनीमध्ये ताग घेत असताना आपण त्यातल्या त्यात सरीवरंबा पद्धतीनं ताग घ्या किंवा धेंचा जर घेतला तर एका एकरला 25 किलो बियाणं लागतं. एका एकरला 25 किलो बियाणं टाकत असताना हलक्या जमिनीमध्ये 3 पोती सुपर फॉस्फेट आणि काळी जमीन असेल तर 1 बॅग डीएपी या पद्धतीने जोडीला रासायनिक खतं द्यायचे. ही खतं टाकल्यानंतर आणि बियाणं 25 किलोचा वापर केल्यानंतर त्या सरीमध्ये हलकासा रिजर्व चालवायचा आहे किंवा बोरीची फांदी त्या सरीमधनं ओढायची आहे. म्हणजे टाकलेले खतं आणि बियाणं त्या सरीच्या पोटाला लागतात आणि एकसारखी पसरली जातात. त्यानंतर आपल्याला पावसाच्या जीवावरती 15 मे ते 15 जुलैच्या दरम्यान असेल किंवा मे जूनच्या दरम्यान असेल तर हा ताग धेंचा घेता येतो. 21 दिवसाचं पीक झाल्यानंतर त्या ठिकाणी एकराला 1 पोतं युरियाचा वापर करायचा. 50 ते 55 दिवसाचा ताग धेंचा झाल्यानंतर तो 6 ते 7 फूट 8 फूट उंचीपर्यंत ताग धेंचा वाढू शकतो. हा वाढलेला ताग धेंचा आपल्याला सरीमध्ये लोळवायचा आहे आणि सरीमध्ये ताग धेंचा लोळवल्यानंतर वरंब्यावरती उलटा पॉवर टिलर चालवून वरंब्याची सरी करायचा आहे आणि सरीचा वरंबा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला लगेच ताग धेंचा सरीमध्ये गाडता येतो. त्यापासून काय फायदा होतो हे जर समजून घेतलं तर आमचा प्रत्येक शेतकरी बांधव आपण ताग धेंचाचा वापर करू शकतो. ताग धेंचाचा वापर केल्यामुळे एका एकरमध्ये 8 ते 10 टन हिरवळीचं खत मिळतं. ताग धेंचाचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये आपल्याला जे तणाचं प्रमाण वाढत असतं ते तणाचं प्रमाण नियंत्रित होतं, तण कमी येतं. ताग धेंचा जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमिनीमधल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. ताग धेंचा जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमिनीमध्ये पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यालाच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतात, ती क्षमता वाढते.
आणि ताग त्यांच्या ज्या रानामध्ये गाडलेला आहे त्या रानामध्ये जीवाणूंचं प्रमाण वाढतं सेंद्रिय खत वाढल्यामुळं. त्यामुळं साध्या सोप्या भाषेत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढवण्याचं काम तागद्यांच्या करतं. म्हणून ज्यावेळी आपण एक लागण 2 खोडवे किंवा 3 खोडवे घेतो त्यावेळी खोडवा मोडल्यानंतर आपण तागद्यांचा वापर करून नंतरच ऊसाची लागण करावी, ही शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे. तागद्यांचा वापर आपण नाही करू शकलो तर बाजारामध्ये वेगवेगळ्या पेंडी मिळतात. मग निंबोळी पेंड असेल, करंज पेंड असेल, हे थोड्याशा महागड्या जातात. म्हणून आपल्याला लागणीच्या वेळी 100 किलो निंबोळी पेंड असेल किंवा करंज पेंड असेल, लागणीच्या वेळी 100 किलो आणि मोठ्या बरणीच्या वेळी 100 किलो याचा वापर करू शकतो. कोल्हापूर भागामध्ये तंबाखूची धस मिळते. यामध्ये निकोटीनचं प्रमाण जास्त असतं. तंबाखूच्या धसचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये हानिकारक बुरशी आणि किडीला मारण्याचं काम सुद्धा केलं जातं. एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून सुद्धा याचा वापर होऊ शकतो. म्हणून तंबाखूची धस मिळत असेल तर लागणीला 100 किलो तंबाखूची धस आणि मोठ्या बरणीला 100 किलो तंबाखूचा धस वापर करू शकतो. हे सुद्धा एक सेंद्रिय खत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आता सांगितलेलं काहीच जर उपलब्ध नाही झालं तर आपल्याला नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं ग्रीन हार्वेस्ट नावाचं एक सेंद्रिय खत उपलब्ध केलेलं आहे. याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आपण करावा. ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत ही वेगवेगळ्या पेंडींची भुकटी आहे. हे कुजलेलं खत नाहीये. हे आपल्याला न अखाद्य पेंडीपासून तयार केलेलं हे खत आहे. हे कंपोस्ट नाही, हे वेगवेगळ्या पेंडींची भुकटी आहे. यामध्ये करंज पेंड आहे, निंबोळीची पेंड आहे, एरंडीची पेंड आहे, महुवाची पेंड आहे, कुसुमकल्लीची पेंड आहे, हळदीची पावडर आहे, तंबाखू धस आहे, रॉक फॉस्फेट आहे. त्यामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत. ट्रायकोडर्मा व्हेरिडे नावाची बुरशी, हानिकारक बुरशी मारण्याचे बुरशीनाशक आहे. थोडक्यात वेगवेगळ्या पेंडीपासून, वेगवेगळ्या खनिजापासून, वेगवेगळ्या जीवाणूपासून तयार केलेलं ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत, याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करावा. ज्या शेतकऱ्यांच्याकडे शेणखत किंवा हिरवळीची पिकं आपण घेतलेली नसतील, शेणखत नसेल, कंपोस्ट खत नसेल, अशा शेतकऱ्यांनी ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खताचा वापर लागणीला 5 बॅग, बाळ भरणीला 3 बॅग आणि मोठ्या भरणीला 5 बॅग या पद्धतीनं ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खताचा वापर करावा. हे सेंद्रिय खत मुळाच्या सानिध्यामध्ये आपण टाकतो, सरीमध्ये टाकतो. त्यामुळं नंतर 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये ते जमिनीमध्ये कुजत राहतं. त्यामुळे त्याला त्या पिकाला ऊर्जा मिळते आणि कुजलेले अन्न घटक त्या पिकाला त्या ठिकाणी मिळत राहतात. त्यामुळं ऊस उत्पादन वाढीसाठी खूप फायदा चांगला घेता येतो. हानिकारक बुरशी जमिनीमध्ये असतील त्या मारण्याचं काम सुद्धा हे करतं. म्हणून ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खताचा वापर लागणीला 5 बॅग, बाळ भरणीला 3 बॅग आणि मोठ्या भरणीला 5 बॅग या पद्धतीनं 12 ते 13 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खताचा वापर करावा. आता सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खतामध्ये जी उपलब्धता असेल याचा वापर करावा आणि शास्त्रीय नियमानुसार कमीत कमी एकराला 8 ते 10 टन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये 3 ते 4 ट्रॉली सेंद्रिय खताची पूर्तता आपण जर केली तर आपल्याला अपेक्षित ऊस उत्पादन काढता येतं. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक खत. रासायनिक खतामध्ये जमिनीमध्ये जे अन्न घटक असतात त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आहे. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, कॉपर आहे, ही आणि क्लोरीन आहे. हे 7 सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. हवा आणि पाण्यामधून आपल्याला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतो आणि 17वा अन्नघटक म्हणून सिलिकॉनचं संशोधन झालेलं आहे. असे 17 अन्नघटक पिकाला लागतात. याचा जर का संतुलित वापर जर आपल्या ऊस पिकाला झाला तर आपल्याला अपेक्षित ऊसाचं उत्पादन मिळतं. म्हणून शेतकरी बांधवांना एक माझी कळकळीची विनंती आहे, मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य याचा संतुलित वापर शेतकरी बांधवांनी करायला शिकलं पाहिजे. आता हे जे मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकत असताना याच्या शिफारशी काय आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी शिफारस केलेली आहे सुरू हंगामासाठी. ते म्हणजे हेक्टरी 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद आणि 115 किलो पालाश, म्हणजे 250, 115 NPK प्रति हेक्टरी अशी शिफारस आहे. एका एकरचा जर विचार केला तर एका एकरला 100 किलो नत्र पाहिजे, 46 किलो स्फुरद पाहिजे आणि 46 किलो पालाश पाहिजे, एवढी शिफारस आहे. आता यामधला जो नत्र आहे तो लागणीला फक्त 10% लागतो. नंतर साधारणपणे फुटवा फुटत असताना आपल्याला 40% नत्र लागतो. कांडी निघत असताना 10% नत्र लागतो आणि मोठ्या भरणीच्या वेळी ज्यावेळी ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळी परत 40% नत्र लागतो. म्हणजे 10% लागणीला, फुटवा फुटत असताना 40%, कांडी निघत असताना 10%, मोठ्या भरणीच्या वेळी जोमदार वाढीच्या वेळी 40%, या पद्धतीनं 10-40 10-40 या पद्धतीनं आपल्याला 100% हा नत्र द्यायचा असतो.
स्फुरद आणि पालाश जो आहे तो लागणीला निम्मा आणि मोठ्या भरणीला निम्मा या पद्धतीने स्फुरद पालाश द्यायचा असतो. आता शेतकरी बांधवांना नत्र स्फुरद पालाशची भाषा बऱ्याच वेळा कळत नाही, म्हणून पोत्यामध्ये जर याचा हिशोब केला तर आपल्याला उदाहरणार्थ तुम्ही सरळ खत जर टाकणार असाल तर एका एकरला कमीत कमी 5 बॅग युरिया लागतो, कमीत कमी 6 ते 7 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट लागतो आणि आपल्याला 2 बॅग पोटॅश लागतो. ही जरी कृषी विद्यापीठाची शिफारस असली तर गेली 20 ते 25 वर्ष ऊस शेतीमध्ये कार्यरत असताना एक लक्षात आलेलं आहे की जास्तीत जास्त ऊस उत्पादन काढण्यासाठी आपल्याला एवढा खताचा डोस हा कमी पडतो. म्हणून आपल्याला सुरू हंगामामध्ये सुद्धा एका एकरमध्ये 80 ते 100 टनाचं जर टार्गेट ठेवायचं असेल तर आपल्याला यापूर्वी मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की एका एकरला कमीत कमी 200 किलो पर्यंत नत्र दिला पाहिजे, त्याचबरोबर 100 किलो पर्यंत स्फुरद दिला पाहिजे आणि 100 ते 120 किलो पर्यंत पालाश दिला पाहिजे. म्हणजे 200, 100, 120 एवढा नत्र स्फुरद पालाश एका एकरला 80 ते 100 टनाचे ऊस उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खतं दिली पाहिजेत. हे मी अनुभवाच्या जोरावर आपल्याला सांगतोय. आता ही खतं उदाहरणार्थ आपण पोत्याच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर उदाहरणार्थ आपण 10-26-26 जर वापरणार असाल तर एका एकरला लागणीच्या वेळी 3 बॅग 10-26-26, बाळ भरणीच्या वेळी 2 महिन्याच्या ऊसाला 2 बॅग 10-26-26 आणि मोठ्या भरणीच्या वेळी एका एकरला 3 बॅग 10-26-26 या पद्धतीनं 3 बॅग, 2 बॅग आणि 3 बॅग लागण, बाळ भरणी आणि मोठी भरणी या पद्धतीने आपल्याला 8 बॅग 10-26-26 चा डोस द्यावा लागतो. याच्या जोडीला 10-26-26 मधला जो 10 आहे तो नत्र कमी पडतो, म्हणून आपल्याला जो त्याच्या जोडीला युरिया जो द्यावा लागतो तो 1.5 ते 2 महिन्याचा ऊस असताना एका एकरला 2 बॅग युरिया आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट, 90 दिवसाच्या ऊसाला 1 बॅग युरिया आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट आणि मोठी भरणी करत असताना 2 बॅग युरिया आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट या पद्धतीने आपल्याला त्याच्या जोडीला 10-26-26 च्या जोडीला 5 बॅग युरिया आणि 3 ते 4 बॅग अमोनियम सल्फेटची जर जोड दिली तर 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश या पद्धतीने आपल्याला नत्र स्फुरद पालाशच्या माध्यमातून आपल्याला खताची पूर्तता करता येते. 2 महिन्याच्या ऊसाला 2 पोती युरिया, 90 दिवसाच्या ऊसाला 1 पोतं युरिया आणि मोठी भरणी करत असताना 2 पोती युरिया या पद्धतीने आपल्याला 5 पोती युरिया, 8 पोती 24-24-0 आणि 4 पोती पोटॅश या पद्धतीचा खताचा डोस एकरी 80 ते 100 टन ऊस उत्पादनासाठी अपेक्षित आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला खतं देता येतात. युरिया डीएपी पोटॅशच्या माध्यमातून देता येतं, 12-32-16 आणि युरिया आणि पोटॅशच्या माध्यमातून देता येतं. अशी वेगवेगळी खतं जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत या माध्यमातून आपल्याला ही खतं देता येतात. पण शेतकरी बांधवांनो, रासायनिक खतामध्ये केवळ नत्र स्फुरद पालाश वापरून चालत नाही. मगाशी मी सांगितले की दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा ऊस पिकाच्या वाढीसाठी अतिशय महत्वाची ठरतात. म्हणून दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर लागतं. स्वतंत्ररित्या घ्यायचं असेल तर आपल्याला एका एकरला 15 किलो गंधक लागतो लागणीच्या वेळी आणि मोठ्या भरणीच्या वेळी 10 किलो गंधक लागतो. अशी 25 किलो गंधकाची शिफारस आहे. मॅग्नेशियम सल्फेट लागणीला 25 किलो लागतो आणि मोठ्या भरणीला 25 किलो लागतो, असं 50 किलो मॅग्नेशियम सल्फेट लागतो. तो आपल्याला जर नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर युक्त आपल्याला जर खत घ्यायचं म्हणलं तर सारथी नावानं उपलब्ध आहे. ह्या मोठ्या म्हणजे एका एकरला 80 ते 100 टनाचं टार्गेट जर असेल तर आपल्याला सारथीच्या 2 बॅगा लागणीच्या वेळी आणि मोठ्या भरणीच्या वेळी 2 बॅगा म्हणजे 40 किलोची एक बॅग आहे. लागणीला 80 किलो आणि मोठ्या भरणीला 80 किलो आपल्याला सारथी वापरायचा आहे, म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर वापरायचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जर आपण स्वतंत्ररित्या टाकणार असाल तर शिफारस अशी आहे, एका एकरला 10 किलो फेरस सल्फेट पाहिजे, 8 किलो झिंक सल्फेट पाहिजे, 5 किलो मॅंगनीज सल्फेट पाहिजे आणि 2 किलो बोरॉन पाहिजे. हे जर आपल्याला नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं ऑर्मिकेम किंवा न्यूट्रिविन नावाचं जर मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचं असेल आणि टार्गेट आपलं जर मोठं असेल, 80 ते 100 टनाचं टार्गेट असेल तर न्यूट्रिविन किंवा ऑर्मिकेम मायक्रोन्यूट्रिएंट लागणीला 20 किलो आणि मोठ्या भरणीला 20 किलो वापरायचा आहे. यामध्ये लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम इतके सूक्ष्म अन्नद्रव्य या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आहेत. म्हणून लागणीला 20 किलो आणि मोठ्या भरणीला 20 किलो ऑर्मिकेम किंवा न्यूट्रिविन सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ही आता सांगितलेली सर्व मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला सेंद्रिय खतामध्ये मिसळून टाकायचे आहेत. आणि ही सेंद्रिय खतासाठी आपल्याला लागणीला 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत, बाळ भरणीला 3 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत आणि मोठ्या भरणीला 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे. रासायनिक खतं ही सेंद्रिय खतामध्ये मिसळून जर टाकली तर त्याला एक ऑर्गॅनिक कोटिंग होतं, जमिनीमध्ये त्याचं फिक्सेशन होत नाही, नत्राचा ऱ्हास होत नाही. म्हणून
ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खतामध्ये रासायनिक खतं मिसळून शेतकरी बांधवांनी टाकावी. ही खतं टाकल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, ही खतं टाकल्यानंतर आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, यापूर्वी अजून एक दोन गोष्टी सांगणं राहून गेलं, ते महत्वाचं आहे. ते म्हणजे ऊस पिकाला 17वा अन्न घटक लागतो, तो म्हणजे सिलिकॉन. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडे क्रॉप सिलिका नावानं जे सिलिकॉन उपलब्ध आहे, लागणीला 2 बॅग आणि मोठ्या भरणीला 2 बॅग वापरायच्या. 25 किलोची एक बॅग असते. लागणीला 50 किलो आणि मोठ्या भरणीला 50 किलो सिलिकॉनचा वापर करायचा. सिलिकॉनचा वापर केल्यामुळे नत्रस्फुरत पालाची उपलब्धता वाढते. सिलिकॉनचा वापर केल्यामुळे जमिनीचा पीएच मेंटेन करण्याचं काम केलं जातं. सिलिकॉनचा वापर केल्यामुळे आपल्या ऊस पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचं काम केलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये इम्युनिटी पॉवर म्हणलं जातं. ती इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम केलं जातं. त्यामुळे ऊस पिकावर रोग आणि किडीचं प्रमाण कमी होतं. म्हणून शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की लागणीला 2 बॅग क्रॉप सिलिका आणि मोठ्या भरणीला 2 बॅग क्रॉप सिलिकाचा वापर आपण केला पाहिजे. याचबरोबर मुळांची वाढ चांगली चालू ठेवण्यासाठी ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीने आपल्याला रिचार्ज नावाने ह्युमिक ऍसिड उपलब्ध केलेला आहे. लागणीला 10 किलो आणि मोठ्या भरणीला 10 किलो वापर करायचा. आणि जर का आपल्या जमिनीमध्ये हुमणी वाळवीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आता सांगितलेल्या रासायनिक खतासोबत आपल्याला ग्रब गार्ड या जैविक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. ग्रब गार्ड या जैविक कीटकनाशकामध्ये बिवेरिया बॅशियाना आणि मेटारायझम नावाच्या बुरशी आहेत. या बुरशींचा वापर करत असताना 3 किलो ग्रब गार्ड लागणीला आणि 3 किलो ग्रब गार्ड मोठ्या भरणीला वापर करत असताना 100 किलो ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खतामध्ये 2 ते 3 दिवस मिसळून पाणी मारून मुरत ठेवावं आणि त्यानंतर लागणीच्या वेळी आणि भरणीच्या वेळी ग्रब गार्ड सेंद्रिय खताचा वापर करायचा. थोडक्यात आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, रासायनिक खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेंद्रिय खतं असं कॉम्बिनेशन करून आपल्याला टाकायचं. आता ही खतं टाकल्यानंतर आपल्याला काळजी काय घ्यायची आहे? रासायनिक खतं टाकत असताना काळजी काय घेतली पाहिजे बघा. रासायनिक खतं टाकत असताना युरियासारखं जे खत आहे ते फक्त 30 ते 40% पिकाला मिळतं. बरंचसं हवेमध्ये उडून जातं, जमिनीमध्ये ओलसरपणा असतो तिथं पाण्याबरोबर निघून जातं. म्हणून युरियाला पकडून ठेवण्यासाठी एक बॅग युरिया सोबत कमीत कमी 5 ते 10 किलो ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खतामध्ये मिसळून थोडंसं पाणी मारून चोळून द्यावं, म्हणजे आपल्याला जमिनीमध्ये टाकलेला जो युरिया आहे, नत्र आहे, तो पिकाला हळूहळू पिकाला उपलब्ध होईल. दुसरं म्हणजे जमिनीमध्ये पडलेला जो स्फुरद आहे तो जवळजवळ 80 ते 85% जमिनीमध्ये स्थिर होतो आणि 15 ते 20% पिकाला मिळतो. जर सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत असेल किंवा 10-26-26 मधलं सारखं खत असेल, हे ग्रीन हार्वेस्ट सारख्या सेंद्रिय खतामध्ये जर मिसळून टाकलं तर त्याचं फॉस्फरसचं फिक्सेशन होत नाही. म्हणून आपल्याला सेंद्रिय खतामध्ये ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिसळून रासायनिक खतं टाकायचे. रासायनिक खतं सेंद्रिय खतामध्ये मिसळून टाकत असताना जमिनीमध्ये वापसा असला पाहिजे. जमिनीमध्ये वापसा असताना खतं टाकल्यानंतर उपलब्ध अवजाराने ती खतं मातीआड करायची आहेत आणि खतं मातीआड झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर हलकं पाणी द्यायचं आहे. खताचं आणि मातीचं आंबटवल्या जमिनीमध्ये, वापसा असलेल्या जमिनीमध्ये मिलन झालं पाहिजे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर जमीन फुलल्यानंतर, जमिनीमध्ये हवा गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे. थोडक्यात खताची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर जमिनीमध्ये वापसा असताना खतं टाकणं, खतं मातीआड करणं आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर पाणी देणं, या पद्धतीनं आपल्याला खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्य करायचं. बरेच शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं की आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं, प्रत्येक रासायनिक खताचा दाना कसा मातीआड करता येईल. याविषयीचा प्रात्यक्षिक अनुभव म्हणा किंवा फील्डचा अनुभव म्हणून सांगतो. सरीमध्ये पहिला खताचा डोस टाकायचा आहे, बळीराम नांगर किंवा देशी नांगर घालायचा आहे. खतं मातीआड झाल्यानंतर लागण करायची आहे. पहिला खताचा डोस मातीआड झाला. 1.5 ते 2 महिन्याच्या खताचा डोस टाकत असताना आपण यापूर्वी पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, यू आकाराची सरी पाहिजे. तर यू आकाराच्या सरीमध्ये उसाच्या बगलेला दोन्ही बाजूला खताचा दुसरा डोस 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान देऊन उसाच्या दोन्ही बाजूला 2 दाती अवजार जर आपण चालवलं तर ते खत आपल्याला मातीआड करता येतं, बाळभरणी होते आणि बाळभरणी केल्यामुळं आपल्याला अनेक फायदे घेता येतात. पण सगळ्यात महत्वाचा फायदा कोणता असेल तर दुसरा खताचा डोस सुद्धा आपल्याला मातीआड करता येतो. त्यामुळे फुटवा चांगला वाढतो. 90 दिवसाचा ऊस असताना यापूर्वी आपल्याला मी सांगितलेलं आहे की ऊस संख्या नियोजनासाठी 90 दिवसाच्या ऊसाला भोंड्यावरती आपल्याला रोटावेटर घालायचं. खताचा 90 दिवसाचा डोस टाकायचा आहे, भोंड्यावर रोटावेटर घालायचा, खत आपल्याला मातीआड करता येतं. आणि शेवटचा खताचा जो डोस आहे साधारणपणे ठिबक असेल तर 3.5 महिन्यानंतर आणि पाट पाणी असेल तर 4 महिन्यानंतर आपण मोठी भरणी करतो. शेवटचा खताचा डोस टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला वरंब्याची सरी करायची आहे आणि सरीचा वरंबा करायचा आहे, म्हणजे टाकलेल्या खताचा डोस आपल्याला त्या ठिकाणी मातीआड करता येतो. म्हणून शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, लागणीचा डोस,
बाळभरणीचा डोस, 90 दिवसाचा डोस आणि मोठ्या भरणीचा डोस आता सांगितल्याप्रमाणे आपण मातीआड करावा आणि वापशावरती खतं टाकून आपल्याला त्याची कार्यक्षमता वाढवावी. शेतकरी बांधवांनो, आता आपण रासायनिक खताविषयी माहिती घेतली. आता आपल्याला जीवाणू खताविषयी माहिती घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनी आतापर्यंत रासायनिक खतं वापरले, पण जीवाणू खताच्या वापराविषयी फार अनास्था शेतकऱ्यांमध्ये दिसून येते, याची माहिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत नाही. आता ही कोणती जीवाणू खतं आहेत? यामध्ये नत्र स्थिर करणारे नावाचे जीवाणू असतात. यामध्ये अझोटोबॅक्टर नावाचा जीवाणू आहे, ॲझोस्पिरिलम नावाचा जीवाणू आहे, त्याचबरोबर ॲसिटोबॅक्टर नावाचा जीवाणू आहे. हे ॲझोटोबॅक्टर असेल किंवा ॲझोस्पिरिलम असेल किंवा ॲसिटोबॅक्टर असेल, याचा वापर करताना कसा करायचा बघा. यामध्ये नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं सुपर एन नावानं अझोटोबॅक्टर आणलेला आहे. हा सुपर एन जो आहे तो यामध्ये अझोटोबॅक्टर आहे, म्हणजेच नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे. हवेमध्ये 78% नायट्रोजन असतो, तो पिकाला मिळत नाही. तो नायट्रोजन पिकाला मिळवून देण्याचं काम हा अझोटोबॅक्टर करत असतो. म्हणून नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं सुपर एन नावानं जे बायो फर्टिलायझर उपलब्ध आहे, जीवाणू खत उपलब्ध आहे, ते आपल्याला प्रति एकर 1 किलो वापरायचं. याचा रोल काय, तर हवेमधला नत्र शोषून घेणे, जमिनीमध्ये त्याचं स्थिरीकरण करणे आणि मुळाच्या सानिध्यामध्ये नत्राचा पुरवठा करणे हे त्याचं कार्य आहे. म्हणून सुपर एनचा 1 किलो वापर करायचा. आता दुसरं जे खत आहे ते म्हणजे स्फुरद विरघळवणारे जीवाणू खत. स्फुरद विरघळवणारे जे जीवाणू खत आहे, याचा वापर करत असताना याचं कार्य काय आहे? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 15 ते 20% स्फुरद आपल्या पिकाला मिळत असतो. 80-85% स्फुरद हा जमिनीमध्ये स्थिर होत असतो, फिक्स होत असतो. आणि तो स्थिर झालेला जो स्फुरद आहे तो पिकाला मिळवून देण्याचं काम स्फुरद विरघळविणारे जीवाणू ज्याला म्हटलं जातं किंवा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला म्हटलं जातं, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं सुपर पी नावानं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया उपलब्ध केलेला आहे. त्याचा प्रति एकर 1 किलो वापर करायचा. त्यानंतर जमिनीमध्ये टाकलेला पोटॅश जो आहे त्याची मुवमेंट होत नाही, त्याची हालचाल होत नाही. त्याची हालचाल करण्यासाठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणून उपलब्ध आहेत. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं सुपर के नावाने ह्या बॅक्टेरिया उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचा 1 किलो वापर करायचा. जमिनीमध्ये बऱ्याच वेळा हानिकारक बुरशी वाढतात. या हानिकारक बुरशी मारण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हायरिडी नावाच्या बुरशीनाशकाचा वापर केला जातो आणि यासाठी नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं सुपर ट्रायको नावानं आपल्याला हे जीवाणू खत उपलब्ध केलेलं आहे. तर सुपर एन 1 किलो, सुपर पी 1 किलो, सुपर के 1 किलो आणि सुपर ट्रायको 1 किलो हे सर्व 100 किलो ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खतामध्ये मिसळायचं आहे. 2 ते 3 दिवस मुरत ठेवायचं आहे आणि त्यानंतर लागण झाल्यानंतर, उगवण दिसायला लागल्यानंतर, जमिनीत ओल असताना संध्याकाळच्या वेळी याचा वापर करायचा. हेच आपल्याला ठिबक सिंचनामधनं सोडता येतं किंवा आळवणी पण करता येते. ठिबक सिंचन किंवा आळवणी पद्धतीने याचा जर वापर करायचा असेल तर सुपर एन, सुपर पी, सुपर के आणि सुपर ट्रायको प्रत्येकी 1-1 किलो घ्यायचा आहे. 20 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि त्यामध्ये अर्धा किलो गुळ मिसळायचा आहे आणि अर्धा लिटर आखरी दूध मिसळायचं. गुळ आणि दूध मिसळल्यामुळे त्याला मीडिया मिळतो, माध्यम मिळतं आणि यामध्ये जीवाणूंची संख्या वाढते. जीवाणूंची संख्या वाढल्यामुळं, काउंट वाढल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला जादा घेता येतो आणि हे आपल्याला 400 लिटर पाण्यामध्ये मिसळून ओल्या जमिनीमध्ये आळवणी पण करता येते किंवा 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून ठिबक सिंचनामधनं सुद्धा आपल्याला ही जीवाणू खतं देता येतात. म्हणून सुपर एन, सुपर पी, सुपर के आणि सुपर ट्रायको या जीवाणू खतांचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करावा. लागण झाल्यानंतर 21 दिवसांनी एक वेळ, बाळभरणी झाल्यानंतर 21 दिवसांनी एक वेळ आणि मोठी भरणी झाल्यानंतर 21 दिवसांनी एक वेळ, या पद्धतीने आपल्याला 3 वेळा जीवाणू खतांचा वापर करायचा. आता सांगितलेले जीवाणू खतं म्हणजे नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळवणारे जीवाणू, पोटॅश मोबिलायझिंग जीवाणू, असे 3 प्रकारचे जीवाणू मी सांगितले. आता बाजारामध्ये जैविक कीटकनाशक सुद्धा मिळतात. मग जैविक कीटकनाशक म्हणजे काय? जर आपल्याला जमिनीमध्ये हुमणी आणि वाळवीचा प्रादुर्भाव होत असेल किंवा जमिनीमध्ये रूट बोररचा प्रॉब्लेम होत असेल तर जैविक कीटकनाशक खूप चांगली काम करतात. यामध्ये बिव्हेरिया बॅशियाना, मेटारायझम आणि व्हर्टिसिलियम नावाची ज्या बुरशी आहेत या चांगलं कार्य करतात. यासाठी नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं ग्रबगार्ड नावाचं जैविक कीटकनाशक उपलब्ध केलेलं आहे. हे पावडर फॉर्म मध्ये आहे. त्यामध्ये बिव्हेरिया बॅशियाना आणि मेटारायझम नावाच्या बुरशी आहेत. याचा वापर करत असताना 2 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खतामध्ये हे मिसळायचं आहे. लागणीच्या वेळी 3 किलो आणि मोठ्या भरणीच्या वेळी 3 किलो वापरायचा आहे. यामधल्या ज्या बुरशी आहेत, बिव्हेरिया बॅशियाना आणि मेटारायझम नावाच्या बुरशी, या जमिनीमध्ये पसरतात. सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये जो वाढलेला असतो त्याच्यावरती वाढतात, सेंद्रिय घटकावरती वाढतात आणि अंड्यातनं बाहेर पडलेली जी अळी असते त्या अळीच्या शरीरावरती जाऊन बसून त्या अळीला कुरतडून मारून टाकण्याचं काम या बुरशी करत असतात. म्हणून बिव्हेरिया बॅशियाना आणि मेटारायझम युक्त
ग्रब गार्डचा लागणीला 3 किलो आणि मोठ्या भरणीला 3 किलो आपण जर वापर केला तर हुमणी वाळवीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. आपल्या शेतामध्ये जर आपण पाचट ठेवलेलं असेल ते पाचट कुजवण्यासाठी पाचट कुजवणाऱ्या जीवाणूंचा वापर केला जातो. याला म्हटलं जातं डिकम्पोजिंग कल्चर. जीवामृताचा जर वापर आपण त्या ठिकाणी केला तर जमिनीमधल्या उपयुक्त जीवाणूंची संख्या सुद्धा आपल्याला वाढवता येते. जीवामृत तयार करण्याची पद्धत आपण लक्ष घ्यावी. एका एकरला 200 लिटर पाणी, 200 लिटर पाण्यामध्ये 20 किलो देशी गायचं शेण, 10 लिटर देशी गायचं गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ हे सर्व एकत्र करून आपल्याला 8 दिवस मुरत ठेवायचं आहे, रापट ठेवायचं आहे. हे सर्व सावलीला ठेवायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ लाकडाची एक लाकूड घेऊन काठी घेऊन घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला 5 मिनिटं हलवायचं आहे, ढवळायचं आहे आणि 8 दिवसानंतर परत आपल्याला 50 लिटर पाणी मिसळून जुन्या कापडानं गाळून घ्यायचं आहे. निघालेलं द्रावण आपल्याला पंपात भरून पंपाचा नोजल काढून ओल्या जमिनीमध्ये संध्याकाळी आळवणी करायची आहे. 21 दिवसाच्या अंतरानं आपल्याला ह्या जीवामृतच्या आळवण्या करायच्या आहेत. ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा आपल्याला या जीवामृतचा वापर करता येतो. तर जीवामृतचा वापर असेल किंवा जीवाणूंचा वापर असेल याचा मोठ्या प्रमाणात वापर शेतकरी बांधवांनी करावा आणि संतुलित खतांचा आता सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतं याचा संतुलित वापर करून ऊस शेतीमध्ये सुरू ऊसामध्ये सुद्धा एकरी 80 ते 100 टनाचं टार्गेट आपल्याला गाठता येतं. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. आज आपण हा विषय मन लावून ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नेचर केअरला बी धन्यवाद देतो. आपण याविषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं फेसबुक पेज लाईक करावं किंवा नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरती जाऊन सुद्धा सर्व व्याख्यानं आपल्याला या ठिकाणी ऐकता येतील. म्हणून या व्याख्यानाचा फायदा शेतकरी बांधवांना घ्यावा आणि एकरी ऊसाचं उत्पादन वाढवावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.